पुण्यातील कोथरूड येथे असलेल्या कचरा डेपोच्या सध्या परिसरामध्ये मी उभा आहे आणि त्याचं कारण म्हणजे नागरिकांकडनं मिळालेल्या तक्रारीनुसार जर आपण बारकाईने बघितलं तर हे जे गाड्या असतात, कचरा वेचणाऱ्या ज्या गाड्या असतात, ज्या कचरा वाहून या डेपोपर्यंत आणतात, त्या गाड्या ज्या आहेत त्या रस्ताभर कचरा सांडत देखील येतात बऱ्याच वेळा. आणि एवढंच नाही तर कचऱ्यातनं वाहणारं जे पाणी असतं ते देखील पूर्ण रस्त्याभर पसरलं असतं. परिणामतः असं होतं, एकतर रस्त्यावरती देखील वास यायला सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच पाण्यावरनं बऱ्याच वेळा नागरिक देखील पडतात, असा आरोप काही नागरिकांनी केला आहे. काही नागरिकांनी असं देखील म्हणले की त्याच जे वाहन असतं, मोठं जे ट्रक असतो जो कचरा वाहून येत असतो, त्यातनं बऱ्याच वेळा ऑइल लिकेज देखील होतं, असा आरोप काही वेळेस नागरिकांनी केला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर ओव्हरऑल हे जे रस्त्याचे पॅचेस जे आहेत किंवा हा जो रस्ता आहे तो स्लिपरी झालेला आहे एकूण. म्हणजे नागरिक येता जाता त्या रस्त्यावरनं पडतायत आणि सातत्याने ते ट्रक्स ह्या बाजूने जाऊन येऊन तो रस्ता जो आहे तो गुळगुळीत झाला आहे. आणि नॉर्मल जर टायर पण जर त्या हिशोबाने समजा रफ नसेल तर नागरिक डायरेक्ट तिथे पडल्याचा आरोप नागरिकांनी देखील केलेला आहे. आणि बरेच वेळेस तुम्ही देखील असा अनुभवला असेल की जेव्हा केव्हा कचऱ्याची गाडी तुमच्या समोर जर असती, निम्मा कचरा जर ती रस्त्यावरती सांडवण्यात जाते, मग त्याच्यामध्ये ओला असेल, सुका असेल. ओला असेल तर तो ओला कचऱ्याची गळती जी आहे ती रस्त्याभर पूर्णपणे पसरत जाते, जोपर्यंत तो ट्रक किंवा तो जो कंटेनर आहे तो त्यांच्या डेपोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत अख्ख्या शहरभर घाण करत जाते. आता ह्या गोष्टीबद्दल तुमची देखील काय मत आहेत किंवा तुमच्याही परिसरामध्ये समजा असा कुठला कचरा वेचणारा ट्रक अजून घाण करून जात असेल तर ते देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक आशिष.